नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये फंक्शन, लिमिट, कंटिन्युटी, डिफरन्शिएशन अँड इंटिग्रेशन याच्यावरचे आपण काही एक्झाम्पल पाहणार आहोत. म्हणजे जे मागच्या व्हिडिओमध्ये कॅल्क्युलस पाहिलं होतं न्यूमेरिकल मेथडचा वापर करून, तर त्याच्यावरचे आपण काही 12 एक्झाम्पल पाहणार आहोत. तर पहिलं एक्झाम्पल पाहू आपण. तर डिफाइन द फंक्शन f of x is equal to x cube minus f of x plus 1 and evaluate f of 1 and f of 3. आता हे फंक्शन आपण डिफाइन करतो. दोन प्रकारे फंक्शन डिफाइन करता येतं. एक तर तुम्ही फंक्शन वापरू शकता y इक्वल टू फंक्शनला नाव देऊ आपण f ऑफ व्हेरिएबलला नाव देऊ x आणि डिफाइन करताना असं करू y इज इक्वल टू x क्यूब मायनस 5x म्हणजे 5 स्टार x प्लस 1 हे झालं तुमचं फंक्शन डिफाइन. आता काय करायचं, तुम्हाला इव्हॅल्युएट करायचं. मग तुम्ही काय करू शकता, f1 नाव देऊ शकता. पहिल्याला f1 म्हणजे f ऑफ 1 व्हॅल्यू इव्हॅल्युएट करू शकता. नंतर f3 साठी व्हॅल्यू इव्हॅल्युएट करायची ना, म्हणजे f ऑफ 3 असं देऊ. आणि याला काय करू, डिस्प्ले करू. डिस्प्ले f ऑफ 1 आधी त्याला वाटलं तर नाव देऊ f ऑफ 1. हा झाला तुमचा f ऑफ 1. सिमिलरली तुम्ही डिस्प्ले करू शकता f ऑफ 3. अशा प्रकारे तुम्ही हे सॉल्व करू शकता. रन केलं तर f ऑफ 1 हा -3 आला, f ऑफ 3 हा 13 आला. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे, फाइंड द लिमिट ऑफ फंक्शन f ऑफ x इज इक्वल टू x स्क्वेअर मायनस 1 अपॉन x मायनस 1 ॲज x टेन्स टू 1 युजिंग सायलॅब. तर सायलॅब हे सिम्बॉलिक मॅथला सपोर्ट करत नसल्यामुळे ते लिमिटला पण एक्झॅक्टली व्हॅल्यू काढून देणार नाही. मग अशा वेळेस आपल्याला काय करावं लागतं, त्याची जवळची व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागते. म्हणजे x टेन्स टू 1 म्हणजे लेफ्ट हँड लिमिट काढायचं आणि राईट हँड लिमिट काढायचं. तर आपण काय करू की आपण फंक्शन डिफाइन करू. आता वेगळ्या प्रकारे करू डिफाइन. कोणत्याही प्रकारे केलं तरी चालतं. DEFF पहिल्या सिंगल इन्व्हर्टेड कॉमा डेफिनेशन द्यायची. म्हणजे y इक्वल टू f ऑफ x देतो, नेम दिलं, आणि दुसरा कॉमातून दुसरा इन्व्हर्टेड कॉमा डिफाइन करायचा. तर y इक्वल टू हे फंक्शनचं आउटपुट आहे. दोन ब्रॅकेट आहे, मी आधी दोन ब्रॅकेट टाकून घेतो. पहिल्या ब्रॅकेटमध्ये आहे x स्क्वेअर मायनस 1 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आहे x मायनस 1. हे झालं तुमचं फंक्शन डिफाइन. आता तुम्हाला काय करायचंय, लिमिटची व्हॅल्यू काढायची. आता x टेन्स टू 1 आहे ना, तर अगदी 1 च्या जवळ व्हॅल्यू काढायची. मग मी अशी करतो, म्हणजे इथं मी काय देतो, कॉमन देतो, h इज इक्वल टू 0.001 ही व्हॅल्यू दिली. आणि x ची व्हॅल्यू किती आहे, लिमिटची व्हॅल्यू 1. आता मी काय करतो, याचं ह्या व्हॅल्यूच्या आसपास याची लिमिट काढतो, म्हणजे इव्हॅल्युएट करतो f ऑफ. तर आपण राईट हँड लिमिट करू. राईट हँड लिमिट इक्वल टू, तर f ऑफ हा जो आहे राईट हँड लिमिट म्हणजे x मध्ये तो ऍड करायचा, x प्लस h. तसंच लेफ्ट हँड लिमिट इक्वल टू f ऑफ x मायनस h. ह्या झाल्या व्हॅल्यू f ऑफ ह्या दोघांच्या. आता याला काय करायचं, डिस्प्ले करायचं. मी शॉर्टकट मध्येच करतो. राईट हँड लिमिट इक्वल टू RH. राईट हँड लिमिट डिस्प्ले लेफ्ट हँड लिमिट, व्हेरिएबलला नाव काय दिलेले, लेफ्ट हँड लिमिट. तर याला रन करू. तर पहा, याच्या ऍक्च्युअली लिमिट तुम्ही जर इथं टाकलं h इज इक्वल टू 0.001 आणि x इज इक्वल टू 1 टाकलं, तर हे लिमिट आलं तुमचं राईट हँड लिमिट 2 आणि लेफ्ट हँड लिमिट आलं 1.9990. म्हणजे जवळपास हे 0च्या जवळ आलं. त्याच्यावरून आपण असा अंदाज लावू शकतो की हे लिमिट एक्झिस्ट आहे आणि ही लिमिट किती आहे, 2 आहे.
तर असं आपण हे याच्यावरून लिमिट फाइंड आउट करू शकतो. आता तुम्ही जर यातला डिफरन्स पाहिला, आपण तो डिस्प्ले करू. डिस्प्ले RHS मायनस LHS. तर हे जर आपण केलं तर इथं तुम्हाला डिस्प्ले होईल डिफरन्स जवळपास 0 आहे, म्हणजे लिमिट एक्झिस्ट आहे असं आपण म्हणू शकतो. तर आता जर मी इथं डायरेक्ट 1 साठी जर व्हॅल्यू पुट केली, f(1) साठी जर हे मी पुट करण्याचा प्रयत्न केला, हे आपण फक्त लिमिट फाइंड आउट करू. मी त्याला नाव देतो लिमिट. लिमिट जर फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला तर काय येईल पहा, तर हे नन येईल, कारण हा 0 आपण 0 फॉर्म्युलेच्यात व्हॅल्यू टाकल्यामुळे हा नन येईल. त्याच्यामुळे सायलॅब ह्या बऱ्यापैकी गोष्टींना सपोर्ट करत नाही, त्याच्यामुळे आपल्याला अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढावं लागते डेफिनेशनचा वापर करून. पुढचं एक्झाम्पल आहे, फाइंड द लिमिट ऑफ फंक्शन f(x) = sin x upon x as x tends to 0. आता मी पुन्हा इथं इझिली हे करतो, त्याच्यातच एडिट करतो. sin of x upon x हे फंक्शन आहे, याची व्हॅल्यू एवढीच राहून देऊ. आता लिमिट कुणाच्या भोवती काढायचे, 0च्या भोवती. आता मला काय करायचंय, राईट हँड लिमिट इक्वल टू f(x + h) आणि मला लेफ्ट हँड लिमिट इक्वल टू f(x - h). झालं. डिस्प्ले काय करायचं, आपण याला छानपैकी एडिट करू शकतो. साइन लिमिट ऑफ राईट हँड लिमिट ऑफ साइन ऑफ x, पण आपण ज्यावेळेस आपल्याला ऍक्च्युअल प्रोग्राम करायचा त्यावेळेस ती चांगली मेथड आहे. आता लेफ्ट हँड लिमिट, आता हे रन करून पाहू. तर हे 1 आलं लिमिट, राईट हँड लिमिट पण 1 आलं आणि लेफ्ट हँड लिमिट पण 1 आलं. त्याच्यावरून हे आपण असं सांगू शकतो की याचं लिमिट एक्झिस्ट आहे आणि त्याचं लिमिट ॲट 0 ला 1 आहे. आता आपण पुढचं एक्झाम्पल पाहू. टेस्ट द कंटिन्युटी ऑफ अ फंक्शन f(x) = x² at x = 1 युजिंग सायलॅब. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की कंटिन्युटी चेक करायची म्हणजे राईट हँड लिमिट चेक करायचं, लेफ्ट हँड लिमिट चेक करायचं, आणि हे झाल्याच्या नंतर कम्पेअर टू द दॅट व्हॅल्यू, त्या व्हॅल्यूला काय करायचं, कम्पेअर करायचं. आता मी काय करतो, हे फंक्शन लिहितो आणि त्याचं हे राईट हँड लिमिट करतो. ऑलरेडी इथं फंक्शन लिहिलेलं आहे, मी तेच वापरतो. x² हे फंक्शन लिहिलं त्याच डेफिनेशन मध्ये, याची व्हॅल्यू हीच ठेवू आपण. x मला लिमिट ॲट पॉइंट 1 ला काढायचं, हे झालं तुमचं हे. आणखी मला f(1) पण काढायचं आहे. मला काय काढायचं आहे, f(1) पण. मग मी इथं काढून घेतो f(1), त्याला नाव देतो f(1) इक्वल टू f(1). आता हा डिस्प्ले करतो, डिस्प्ले f(1). f(1) हे झालं. आता याला रन केला तर मी याला क्लिअर करतो. इथं काय होईल, याचं राईट हँड लिमिट निघन, इथं लेफ्ट हँड लिमिट निघन आणि इथे f(1) ची व्हॅल्यू, हे तिन्ही डिस्प्ले होतील. याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की काय आहे. तर तुम्ही पाहू शकता राईट हँड लिमिट जवळपास 1 आहे, लेफ्ट हँड लिमिट 1 आहे आणि f(1) ची व्हॅल्यू पण काय आहे, 1 आहे. म्हणजे जवळपास ह्या गोष्टी सेम आहेत, म्हणजे हे फंक्शन आपण म्हणू शकतो ॲट पॉइंट 1 ला कंटिन्युअस आहे. त्याच्यानंतर पुढं आपल्याला काय करायचंय, 5व्या नंबरच्या एक्झाम्पल मध्ये क्रिटिकल पॉइंट फाइंड आउट करायचे. आपल्याला काय करायचे, क्रिटिकल पॉइंट फाइंड आउट करायचे. तर ऍक्च्युली क्रिटिकल पॉइंट म्हणजे काय की तुमचा जो कर्व असतो, जिथं डेरिव्हेटिव्ह 0 असतो, म्हणजे जिथं
ज्या पॉइंट पासून सगळे पॉइंट एक तर वरती असतात किंवा सगळे खाली असतात, मॅक्झिमा किंवा मिनिमा किंवा सॅडल पॉइंट. आता 2 याच्यात तो जनरली मॅक्झिमा मिनिमाच कन्सिडर केला जातो. तर आपल्याला असे क्रिटिकल पॉइंट फाइंड आउट करायचे आहेत. एक्स क्यूब मायनस 6x स्क्वेअर प्लस 9x प्लस 1 याचे आपल्याला क्रिटिकल पॉइंट फाइंड आउट करायचे आहेत. तर क्रिटिकल पॉइंट फाइंड आउट करण्याची थिअरी कशी आहे, तर आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढावं लागतात आणि त्या डेरिव्हेटिव्हला सॉल्व्ह करावं लागतं. त्या डेरिव्हेटिव्हचे रूट काढावं लागतात. मग ते जे डेरिव्हेटिव्हचे रूट असतात, म्हणजे ती जी लाईन आहे कर्वला, ती पॅरलल टू द एक्स ऍक्सिस येते आणि तिथं तेच तुमचे असतात क्रिटिकल पॉइंट. मग आपण त्याचे सॉल्व्ह करू. आता मला काय करायचंय, ही जी आहे ही पॉलिनॉमियलच्या स्वरूपात लिहून याचे डेरिव्हेटिव्ह काढायचे आणि डेरिव्हेटिव्ह काढून याचे रूट फाइंड आउट करायचे. मग मी आधी काय करतो, डेरिव्हेटिव्ह काढतो. तर डेरिव्हेटिव्ह आपण मागच्या व्हिडिओत पाहिलेला आहे. तर एक्स इज इक्वल टू काय करायचं, पॉलिनॉमियल. एक्स इज इक्वल टू पॉलिनॉमियल घ्यायची 0, एक्स. एक्स मध्ये पॉलिनॉमियल घेऊ आपण. आता मी पॉलिनॉमियल डिफाईन करतो, त्याला नाव देतो एफ किंवा तुम्ही पी द्या. मग मी काय देतो, एफ ला एक्स क्यूब मायनस 6x स्क्वेअर प्लस 9x प्लस 1 हे झालं आपलं इक्वेशन. आता मला काय करायचंय, याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. डी एफ याला नाव काय देतं, डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्हला काय आहे, डेरिव्हेट कशाचा काढायचा आहे, एफ चा काढायचा आहे, जे तुम्ही नाव द्याल त्याचा. आता काय करणार तुम्ही, आता मी हे जो डेरिव्हेट आहे याला काय करणार, याचे रूट फाइंड आउट करणार आणि तोच काय असतो, क्रिटिकल पॉइंट असतो. मग मी नाव देतो क्रिटिकल पॉइंट इक्वल टू रूट्स ऑफ df. हे झाले तुमचे रूट ऑफ df. तर आपण डिस्प्ले वेगवेगळ्या गोष्टी करू, डेरिव्हेटिव्ह पण करू आणि हे पण करू. मग मी काय म्हणतो, डिस्प्ले डेरिव्हेटिव्ह डिस्प्ले करू. डेरिव्हेटिव्ह काय आहे, df आहे आणि खालच्या लाईनला आपण डिस्प्ले करू क्रिटिकल पॉइंट. क्रिटिकल पॉइंट्स आणि ते कशाने दाखवलेत आपण, सीपी. आता हे रन करू. डेरिव्हेटिव्ह आहे याचा, एक मिनिट मिस्टेक झाली थोडीशी, एक्स क्यूब आहे तर इथं त्यांनी करेक्ट दाखवलं एक्स क्यूब. तर क्रिटिकल पॉइंट फक्त 0.9 आला होता. तर आता आपण चेक करू, 3 व्हेरिएबल आहेत. तर पहा याचा डेरिव्हेटिव्ह आला, तुम्ही याचा डेरिव्हेटिव्ह पाहिला, 9 आला, नंतर 6 × 2 12 -12 आला, नंतर हा 3 पुढे गेला तर हा असा आला. आणि याचे क्रिटिकल पॉइंट आहेत 3 आणि 1. म्हणजे 3 आणि 1 ला हा कर्व हा हे होतो, बेंड होतो. आपण जिओजेब्रात ट्राय करू. त्याच्यानंतर पुढचे एक्झाम्पल तोपर्यंत पाहू की फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर मायनस 2x. आता आपल्या आलेला आहे, त्याच्यात हा आपण क्रिटिकल पॉइंट फाइंड आउट करू. फंक्शन आहे माझं एक्स क्यूब मायनस 6x स्क्वेअर प्लस 9x प्लस 1. तर इथे तुम्ही चेक करू शकता, ह्या ग्राफला आपण पाहिलं होतं 3 आणि 1 ला हे क्रिटिकल पॉइंट आहे. म्हणजे इथं 3 हा पॉइंट घेतला तर याच्याबाबत हा पॉइंट येईल, हा पॉइंट घेतला तर याचा एक कोऑर्डिनेट 3 येईल आणि याचा एक येईल. म्हणजे हा 3 साठी हा क्रिटिकल पॉइंट आहे आणि हा जर घेतला तर हा 1 साठी क्रिटिकल पॉइंट आहे. म्हणजे इथं पहा, याला जर तुम्ही इथे लाईन मारली, म्हणजे याला जर टँजंट काढला, थोडक्यात याला जर टँजंट काढला तर तो पॅरलल टू द एक्स ऍक्सिस. आणि या पॉइंट पेक्षा सगळे पॉइंट काय आहेत, मोठे आहेत.
तसाच या पॉइंटला जर तुम्ही लाईन काढली म्हणजे टँजंट काढला तर याच्यापेक्षा सगळे पॉइंट छोटे आहेत, म्हणजे हा झाला तुमचा क्रिटिकल पॉइंट. आता पुढचं एक्झाम्पल आहे फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1. आता मी काय करतो याला हे करतो. तर x इज इक्वल टू मला काय करावं लागेल, पॉलिनॉमियल 0 सिंगल किंवा डबल याच्यात केलं तरी चालतं. तर पॉलिनॉमियल डिफाईन करावं लागेल मला. नाव देतो f इक्वल टू एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1. आता काय करायचं, याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं. मी नाव देतो याला फक्त df, डेरिव्हेटिव्ह ऑफ f. फंक्शन आहे डेरिव्हेट, कोणाचा फाइंड आउट करायचा, f चा. डिस्प्ले काय करायचं, डेरिव्हेटिव्ह, नाव काय दिलेलं आहे आपण, df. तर अशा प्रकारे पॉलिनॉमियलचा तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढू शकता. इथं फक्त अनफॉर्च्युनेटली पॉलिनॉमियलचा डेरिव्हेटिव्ह हा सिम्बॉलिकली फाइंड आउट करू शकतो. इतर याचा सिम्बॉलिकली डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करता येत नाही. आता आपल्याला काय करायचं, इन जनरल कोणत्याही फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ऍट पर्टिक्युलर पॉइंटला फाइंड आउट करायचं. तर हे एक्झाम्पल पाहू आपण. इव्हॅल्युएट, आता या मेथडनी आपल्याला इव्हॅल्युएट करता येत नाही डेरिव्हेटिव्ह, फक्त ह्या मेथडनी फक्त पॉलिनॉमियलचाच डेरिव्हेटिव्ह. आता मला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, पण इन जनरल डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. मग मी काय करतो, लॉग ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह ऍट एक्स इज इक्वल टू 1 काढतो. तर अशा वेळेस काय करायचं, तर अशा वेळेस मला इथं कोणता फॉर्म्युला नाही, तर मला हे ऍक्च्युली डेरिव्हेटिव्ह हा डेफिनेशनने फाइंड आउट करावा लागेल. मग अशा वेळेस मला ते फंक्शन तयार करावं लागेल, DE y इक्वल टू, नाव देऊ आपण f ऑफ x. कोणतंही नाव दिलं तरी काय अडचण नाहीये. आणि दुसऱ्या याच्यात काय डिफाईन करायचं, त्याचा फॉर्म्युला. तर y इज इक्वल टू, इथं लॉग वापरतात नॅचरल लॉगला, आणि बेस 10ला लॉग 10 वापरतात. इथं आपलं हे फंक्शन डिफाईन झालेलं आहे. आता काय करायचं याला, मला कोणत्या पॉइंटला हे फंक्शन हे करायचे ते लिहितो. मग मी काय करतो, एक्स या पॉइंटला करायचं. मग एक्स ची व्हॅल्यू काय देतो मी, 0 देतो. आणि मला एच ही स्मॉल इन्क्रीमेंट घ्यायची, सेंट्रल डिफरन्स फॉर्म्युला आहे ना, त्याच्यात मला ही इन्क्रीमेंट स्मॉल घ्यायची. म्हणजे ही घेतो मी 0.001 घेतो. ही मी घेतली इन्क्रीमेंट. आता मला फॉर्म्युला वापरायचा आहे. मग मी डेरिव्हेटिव्हला नाव देतो डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऍट 1 इक्वल टू, फॉर्म्युला काय आहे तर पहिल्या ब्रॅकेटमध्ये आणि हे खालच्या ब्रॅकेटमध्ये. तर वरच्या ब्रॅकेटमध्ये काय आहे, सेंट्रल डिफरन्स फॉर्म्युला ऑफ f ऑफ x मायनस h, सॉरी f ऑफ x प्लस h मायनस f ऑफ x मायनस h. तर हा झाला तुमचा, आणि डिवाइडला काय आहे 2 स्टार h. तर हा आहे सेंट्रल डिफरन्सचा फॉर्म्युला, आणि हाच आहे तुमचा डेरिव्हेटिव्ह. मग आपण याला काय करू, डिस्प्ले करू डेरिव्हेटिव्ह काय आहे df. तर अशा प्रकारे हा आपला छोटासा प्रोग्राम झाला. तर याची डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू ऍक्च्युअली ही कॉम्प्लेक्स नंबर मध्ये झाली. डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू कॉम्प्लेक्स नंबर 0. हा रिअल पार्ट आला आणि हा कॉम्प्लेक्स पार्ट आला. इथं आपण ऍक्च्युली सेंट्रल डिफरन्स फॉर्म्युला वापरलेला आहे. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहू, 8 नंबरचं. द डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल गिव्हन बाय s ऑफ t इक्वल टू फाइंड द व्हेलॉसिटी युजिंग द न्यूमेरिकल डिफरन्शिएशन. आता आपल्याला काय करायचंय, डिस्प्लेसमेंट दिलेलं आहे आणि व्हेलॉसिटी काढायची. तर व्हेलॉसिटी म्हणजे काय असतं, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ऍक्च्युली असतं डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, म्हणजे व्हेलॉसिटी म्हणजे नथिंग बट डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह. म्हणजे मला ह्या फंक्शनचा काय करायचा, डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा. मला फंक्शनचा काय फाइंड आउट करायचा, डेरिव्हेटिव्ह. तोच तुमचा काय झाला, व्हेलॉसिटी झाला. ऍक्सेलरेशन काढायचं म्हणलं तर व्हेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह, म्हणजे पुन्हा याचा काय करायचा, डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा.
आता याचा डेरिव्हेटिव्ह मी दोन प्रकारे काढू शकतो. एक तर पॉलिनॉमियल मधून काढू शकतो कारण हे पॉलिनॉमियल आहे, किंवा या मेथडने काढू शकतो. तर मी या मेथडने काढतो. मी आधी फंक्शन लिहितो. तर याला नाव देतो y इक्वल टू एफ ऑफ टी नाव देतो, किंवा एस ऑफ टी नाव देऊ. आपण फंक्शनला जे आहे ते नाव देऊ, एस ऑफ टी. हे झालं तुमचं फंक्शनचं नाव. आता फंक्शन डिफाईन करताना y इक्वल टू, आता टीच्या भाषेत करायचं, टी क्यूब मायनस 6 टी स्क्वेअर प्लस 9t. हे झालं आपलं फंक्शन डिफाईन. आता काय करायचं याला, तर हे झाल्याच्या नंतर इनिशियल व्हॅल्यू घ्यायची टीची, म्हणजे कोणत्या पॉईंटला काढायचं, तर टी इक्वल टू 2 आहे आणि एच इज इक्वल टू स्मॉल घ्यायचा 0.001 घेऊ आपण. आता मी काय करणार, व्हेलॉसिटीला व्ही नाव देणार, म्हणजे याचा सेंट्रल डिफरन्सचा फॉर्म्युला, पहिला ब्रॅकेट आणि खालचा ब्रॅकेट. तर आता काय करायचं आपल्याला, एफ ऑफच्या जागी एस ऑफ वापरायचं. जे पहा, एस ऑफ टी मायनस एच, सॉरी टी प्लस एच, याचं ब्रॅकेट कंप्लीट, मायनस एस ऑफ टी मायनस एच. तर हे झालं आणि खाली 2 टाइम एच, हा झाला तुमचा व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला. मग डिस्प्ले काय करायचं, व्हेलॉसिटी इक्वल टू v. आता रन करू. तर व्हेलॉसिटी किती आली तुमची, ही वेक्टर क्वांटिटी, त्याच्यामुळे निगेटिव्ह येऊ शकते. स्पीड असेल तर निगेटिव्ह आलं नसतं. तर व्हेलॉसिटी किती आहे, -3. तर त्याच्यावरून तुम्ही हे अशी व्हेलॉसिटी फाइंड आउट करू शकता. ऍक्च्युली याचा पण वापर करू शकतो आपण पॉलिनॉमियलच्या डेरिव्हेटिव्हचा. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू आपण. राईट सायलॅब युजर फंक्शन टू कॉम्प्युट. हे इंटिग्रेशन कॉम्प्युट करायचे. तर इथं पण आपल्याला ऍक्च्युली न्यूमेरिकली इंटिग्रेशनच कॅल्क्युलेट करायचंय, सिम्बॉलिक जमत नाही. तर आपण याच्यासाठी आधी फंक्शन डिफाईन करू. याच्यासाठी काय करू, आपण फंक्शन डिफाईन करू. मग फंक्शन डिफाईन करताना इथे युज्युअल करू, एक्स आहे म्हणजे y इक्वल टू एफ ऑफ x. हे झालं. आता डिफाईन करताना काय करायचं, y इक्वल टू एक्स क्यूब प्लस 2x. हे फंक्शन आपण डिफाईन केलं. आता काय करायचं, याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं, इंटिग्रेशन काढायचं. मग इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे INTG, इंटिग्रेशन. तर काय करायचं, याची इनिशियल व्हॅल्यू टाकायची, ती 0 आली. नंतर फायनल व्हॅल्यू टाकायची 1 आली. आणि कशाचं इंटिग्रेशन काढायचंय, तर एफ ह्या फंक्शनचं इंटिग्रेशन काढायचंय. तर हे इंटिग्रेशन डायरेक्टली कॅल्क्युलेट होतं 0 to 1. त्याला आपण काय करू, डिस्प्ले करू. डिस्प्ले काय करायचं, इंटिग्रेशन, इंटिग्रेशन कशाने दाखवलं आपण, आयनी. तर अशा प्रकारे तुम्ही याचे इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करू शकता. ह्याचं इंटिग्रेशन आलं 1.25. असं तुम्ही कोणत्याही फंक्शनचं इंटिग्रेशन काढू शकता. आता मी याचं काय करतो, 0 to 3 ला इंटिग्रेशन काढतो. तर 0 to 3 ला इंटिग्रेशन आलं 29.25. तर इंटिग्रेशन म्हणजे नथिंग बट हा जो कर्व आहे त्याच्या अंडरचा जो एरिया आहे त्यालाच आपण काय म्हणतो, इंटिग्रेशन म्हणतो. क्रमांक 1.25. आपण हा ग्राफ काढू आणि त्याच्या अंडरचा एरिया काढण्याचा प्रयत्न करू. तर हे सगळे डिलीट करू. आपलं फंक्शन आहे एक्स क्यूब प्लस 2x.
एक्स क्यूब प्लस 2x. आता जर तुम्ही पाहिलं तर 0 to 1 च्या अंडरचा एरिया म्हणजे ही जी लाईन घेतली मी, ही लाईन आणि दुसरी ही लाईन 0 to 1, तर याच्या अंडरचा एरिया हा 1.25 येतो. हा जो रिजन आहे मी असं करतो. तर याचा एरिया काढायला गेलं तर याचा एरिया अप्रॉक्सिमेट हा 1.25 येईल. याचा एरिया 1.25 येईल, हे असं सांगतं. तर हा इंटिग्रेशनचा मिनिंग झाला ऍक्च्युली. आता नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. राईट सायलॅब प्रोग्राम टू कॉम्प्युट डेफिनाइट इंटिग्रल ऑफ साइन एक्स फ्रॉम 0 to पाय युजिंग इंटिग्रेशन हे फंक्शन. तर इथं मी काय करतो, पुन्हा सेम आहे, मी काय करतो साइन ऑफ एक्स डिफाइन करतो. इथं काय केलं, y इक्वल टू साइन ऑफ एक्स डिफाइन केलं. इंटिग्रेशन 0 to पाय. आता इथं मी काय करणार, पर्सेंटेज ऑफ पाय एफ, आणि हेच सेम आहे. तर हा झाला. तर इंटिग्रेशन आलं ऍक्च्युली 2. इंटिग्रेशन आलं ऍक्च्युली 2 म्हणजे साइन एक्स 0 to पाय हे इंटिग्रेशन तुम्ही मॅन्युअली जरी सॉल्व्ह केलं तर हे 2 येणार आहे. 11 नंबरचं एक्झाम्पल पाहू. फाइंड द एरिया अंडर द कर्व y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर फ्रॉम x इज इक्वल टू 0 to x इज इक्वल टू 3. एरिया आता सांगितलं की एरिया म्हणजे नथिंग बट इंटिग्रेशन असतं. 0 to 3 चा हा ह्या कर्वचा 0 to 3 च्या अंडरचा एरिया फाइंड आउट करायचा. मी इथं फंक्शन डिफाइन करावं लागणार. मी इथं फंक्शन डिफाइन करतो y इक्वल टू एक्स स्क्वेअर, आणि इथं काय करायचंय 0 to 3 फाइंड आउट करायचं आहे. आपण नाव देतो ना एरिया. एरिया देऊन आता हे जर कॅल्क्युलेट केलं तर हे फंक्शन देताना चुकलं होतं. तर एरिया किती आला, 9 आला. असं तुम्ही एरिया पण कॅल्क्युलेट करू शकता. आता लास्ट एक्झाम्पल पाहू. तर लास्ट एक्झाम्पल आहे. राईट सायलॅब प्रोग्राम टू सॉल्व द प्लॉट द पॉप्युलेशन ग्रोथ मॉडेल. तर आपल्याला काय करायचे, हा 0 पॉइंट हे ऍक्च्युली पॉप्युलेशन ग्रोथ मॉडेल आहे. तर इथं काय दिलेलं आहे, ग्रेट पॉप्युलेशनचा रेट दिलेला आहे 0.1 इन्क्रीज होण्याचा, आणि इनिशियल पॉप्युलेशन दिलेलं आहे 0 असताना 100. आपण 100 पॉप्युलेशनचा काढायचा आहे. तर आपल्याला टाइम हा जर 20 वर्षापर्यंत आहे, तर ते 20 वर्षापर्यंत या ग्रोथने जर झालं तर किती पॉप्युलेशन वाढू शकतं. याच्यात डीके कन्सिडर केलेला नाहीये, फक्त पॉप्युलेशन ग्रोथ ही कन्सिडर केलेली आहे. तर किती पॉप्युलेशन वाढू शकतं या रेटने वाढलं तर आपल्याला त्याचा हा प्लॉट फाइंड आउट करायचा आहे. तर हे ऍक्च्युली ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन आहे, त्याचं हे मॉडेल आहे. आता मला काय करायचं, याच्या जागी इथं मी माझं फंक्शन डिफाइन करणार. इथं मी काय करणार, माझं फंक्शन डिफाइन करणार आणि त्याच्यावरून तो प्लॉट करणार. तर इथं डायरेक्ट मला ओडीई सॉल्व्हर वापरायचं आहे. मग मी काय करतो, माझं फंक्शन लिहितो. आता या प्रकारे लिहितो फंक्शन. तर नाव काय देऊ आपण, dy dt इक्वल टू एफ ऑफ, आता माझे दोन व्हेरिएबल, एक आहे टी आणि दुसरा आहे वाय. आता मला हे फंक्शन डिफाइन करायचंय. तर मला आधी हा मागच्या एक्झाम्पल मध्ये, मागच्या याच्या इथं फक्त वाय होता, आता मला हा आर आहे. मी रेटला नाव देतो, रेट इक्वल टू 0.1. तुम्ही डायरेक्ट लिहिलं तरी चला. आता माझं फंक्शन आहे dy dt इक्वल टू आर टाइम वाय. हे माझं झालं फंक्शन. आता मला काय करायचंय, तर याच्या संबंधित हे सगळं ओडी फंक्शन आपण काय करायचं, प्लॉट करायचं. आता माझी इनिशियल व्हॅल्यू होती y0 इक्वल टू इनिशियल व्हॅल्यू दिलेली 100, आणि टी ची इनिशियल व्हॅल्यू ती पण किती दिलेली, ती 0 दिलेली आहे. ऍट 0 ला
ही टी नॉटची इनिशियल व्हॅल्यू. आता मला काय करायचंय, हा उडी फंक्शन वापरायचंय. त्याच्या आधी मला 20 वर्षाचं करायचंय ना, 0 to 20. आता मला इथे इन्क्रीमेंट द्यायचे. मी इन्क्रीमेंट देताना 0.1 ची देतो. हा प्लॉट करायचा ऍक्च्युली, त्याच्यामुळे मला हे करावं लागेल. आता मला काय करायचंय, y इक्वल टू y वर्सेस टी काढायचं आहे ना. ओडीई सुरुवातीला असतो y नॉड, नंतर असतो टी नॉड, नंतर असतो टी, आणि नंतर असतं फंक्शन एफ. याचा आपण हे करतो. आता काय करायचं, मला याला प्लॉट करायचं. प्लॉट टी वर्सेस वाय हा काय करायचा, प्लॉट करायचा. आता मी याला टायटल पण देतो, इझी वेला एकदा आपण प्लॉट करून पाहू. तर पहा, असा प्लॉट केलेला आहे 0 to 20 इयरची. म्हणजे 0 ला इनिशियल पॉप्युलेशन ते 100, 2 ला ही काही पॉप्युलेशन येईल असे, 8 ला अराउंड 200च्या थोडीशी जास्त येईल. म्हणजे पहा 8 वर्षात या रेटने वाढले तर पॉप्युलेशन ही 200 क्रॉस, म्हणजे दुप्पटपेक्षा जास्त जाते. आणि याच रेटने जर वाढली, डिके कमी नाही झाला, तर ही जवळपास ही 750च्या आसपास ही पॉप्युलेशन 20 वर्षांनी फाइंड आउट करता येईल, असं हे आपण पाहू शकतो. हे आलं. आता याला आपण थोडस डेकोरेट करू. एक्स टायटल, एक्स टायटल. तर खाली याला आधी वर टायटल द्यायचं असं, पॉप्युलेशन ग्रोथ. त्याच्यानंतर खालच्या एक्स ऍक्सिसला द्यायचं नाव टाइम, आणि त्या वाय ऍक्सिसला द्यायचं पॉप्युलेशन. पॉप्युलेशन. त्याच्यानंतर आहे एक्स ग्रीड. तर एक्स ग्रीड याच्यासाठी आपल्याला व्हॅल्यू कळल्या पाहिजे. आता आपण हे रन करू, तर हा ग्राफ व्यवस्थित दिसतोय. आता इथं आपण आयडेंटिफाय करू शकतो 8च्या आसपास हे 200 पेक्षा जास्त आहे, आणि 20च्या आसपास हे अराउंड 750च्या थोडस खाली आहे. 18व्या वर्षी पॉप्युलेशन जवळपास 600 इतकी होईल. त्याच्यावरून असे पॉप्युलेशन ग्रोथ मॉडेल आपण मांडू शकतो. म्हणजे 20 वर्षात जवळपास 7.5 पट ही पॉप्युलेशन होईल. तर अशा प्रकारे हे आपण मॉडेल फाइंड आउट करू शकतो. असे या व्हिडिओत आपण असे 12 एक्झाम्पल पाहिलेले आहेत. थँक्यू.